नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील। 100 दिवस 100 औषधे दिवस आज आपला 27वा। आज आपण सिजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो या प्रोडक्ट विषयी माहिती घेणार आहे। ॲम्प्लिगो मध्ये आपल्याला लॅम्बडा सायथ्रोनिल 4.6%, तसंच क्लोरास्ट्रॉनिलिप्रोल 9.3% झेडसी फॉर्म्युलेशन मध्ये हे घटक पाहायला भेटतात। तसेच हे दोन घटक कोणत्या पद्धतीने काम करतात त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। आपला जो पहिला घटक आहे लॅम्बडा सायथ्रोनिल, हा एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड आहे। त्याचबरोबर आपल्याला हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे। त्याचबरोबर आपलं जे पुढचं घटक आहे क्लोरास्ट्रॉनिलिप्रोल, हे शेतकरी मित्रांनो बाकीच्या पिकांमध्ये आपल्याला जशी नॉकडाऊन ॲक्शन पाहायला भेटे, यामध्ये देखील आपल्याला नॉकडाऊन ॲक्शन पाहायला भेटते। परंतु ते जे आळी असते, आळीच्या त्वचेवर राहून त्वचेवरची जे कॅल्शियम असतं, कॅल्शियमचा लेअर जो एक प्रकारचा लेअर असतो, तो लेअर फोडून आतमध्ये एंटर होतो। आतमध्ये एंटर झाल्यानंतर त्याला पूर्णपणे मारण्याचं काम हे घटक करतं। तसेच बाकीच्या ज्या पिकांमध्ये जे लॉकडाऊन ॲक्शन असते ते कीटक तोंडाद्वारे आत शिरतात, परंतु हे जे कीटकनाशक आहे हे त्वचेद्वारे आत शिरतं आणि चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण कीटकांवर याचा पाहायला भेटतो। तसंच ॲम्प्लिगोचं वैशिष्ट्य काय? ॲम्प्लिगो हे एक झेडसी फॉर्म्युलेशन मधलं कीटकनाशक आहे। झेडसी फॉर्म्युलेशन म्हणजे काय? स्प्रे केल्यानंतर ते जे दव असतात ते पानावर पडतात, पानावर पडल्यानंतर ते पसरले जातात आणि पसरल्यानंतर आपल्याला ट्रान्सलेमिनर ॲक्शन दाखवतात। त्याचबरोबर ते पानाच्या आरपारमध्ये जाऊन, पानाच्या पाठीमागे जाऊन जे कीटक असतात त्यांना देखील मारण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने करतात। त्याचबरोबर ॲम्प्लिगोचा विचार करायचा ठरला तर ॲम्प्लिगो हे आळी असेल, लार्वा असेल, त्याचबरोबर अडल्ट म्हणजे प्रौढ अवस्था म्हणतो आपण, अशा तिन्ही अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला हे कीटकनाशक दिसून येतं। हे खास वैशिष्ट्य आहे या मॉलिक्यूलचं। त्याचबरोबर आपण याचा वापर भाजीपाला पिके असतील, वेलवर्गीय पिके असतील, फळ पिके असतील इत्यादी पिकांवर आपण याचा वापर करू शकतो। तसेच आपल्याला कोणतं कीटक दिसून आल्यावर आपण याची फवारणी करायची तर शेंडा पोखरणारी आळी, त्याचबरोबर बोंड आळी, फ्रूट अँड शूट बेरोर म्हणजे शेंडा व फळ पोखरणारी आळी, त्याचबरोबर लिप फोल्डर, हिरवा नाकतोडा, स्टीम फ्लाय, सेमी लुपर इत्यादी कीटक दिसून आल्यानंतर आपण यांची फवारणी केली गेली पाहिजे। तसंच या मॉलिक्यूलचं प्रमाणाबद्दल सांगायचं ठरलं तर याचं प्रमाण 1 लिटर पाण्यासाठी 0.4 ml ते 0.5 ml असं याचं प्रमाण आहे। तसंच हे प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये 25 ml, 80 ml, 100 ml, 200 ml या पॅकिंगमध्ये अवेलेबल होईल। धन्यवाद मित्रांनो।